सावित्री. आपल्या औंधापासून 2 किलोमीटरवर तिचं गाव. लय गुणाची. केवळ एका पत्रातील 2 शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळदा काही सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले, कुठल्या पाखरांनी स्वरांची ओवणी केली. दिवस तिचा अपूर्व असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला सोसत नाही शब्दांची बंदिशी. ती म्हणाली होती अशीच कधीतरी येईल, पण दिवस लोटला तरी ती आलीच नाही. मग वाटेवरच्या बागेत त्याला कोण भेटलं, कोण कुणाकडे निघालं होतं. बरोबर चालताना पावलं अडखळली नाहीत, डोळं कुठेही रेंगाळलं नाहीत. वाट ओळखीची झाली आणि बाजूच्या झाडाने सावल्यांची तोरणं बांधली. खाली पडलेल्या जुन्या पानांना पहिली आठवणही उरली नाही. नदीच्या काठाशी ती बसली होती तेव्हा तिनं उगाच पाण्यात खडा टाकून कुणाला भिवविलं नाही. एक सारस पक्षी दुरून येऊन काठाशी गवतावर अलगद उतरला. त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब जरा सुद्धा सरकलं नाही. पहिल्या पावसाची सर अचानक आली तेव्हा ती तशीच चिंब भिजत उभी राहिली. देवळाच्या आवारात त्याच्यासोबत फिरताना तिने सहज एक उत्सवातील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वाद्य तालावर घुमू लागली. वट्यावर बसून फुलं गाताना जी थोडी कोमेजलेली होती त्यांना बी तिने हारात सावरून घेतलं. हे सगळं कुठं झालं? कुणाच्या तरी 60 सांभाळलेल्या प्रश्नांची ही 5 संगतवार उत्तर. असं होतं आयुष्य सावित्रीचं.